नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रश्न विचारला होता, भारताचा प्रथम नागरिक कोण असतो? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे राष्ट्रपती. राष्ट्रपती. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एकूण 20 प्रश्न आपण पाहणार आहोत. 20 प्रश्नांपैकी कमीत कमी 18 प्रश्नांची उत्तरे तुमची बरोबर यायलाच पाहिजे. चला तर बघूया प्रश्न पहिला. पहा, IMF या आंतरराष्ट्रीय संस्थेचे मुख्यालय कोठे आहे? विद्यार्थी मित्रांनो, पर्याय पहा. उत्तर माहिती असेल तर कमेंटमध्ये उत्तर सांगायचं आहे. IMF या आंतरराष्ट्रीय संस्थेचं मुख्यालय कोठे आहे? तर वॉशिंग्टन या ठिकाणी या संस्थेचं मुख्यालय आहे. विद्यार्थी मित्रांनो, IMF याचा फुल फॉर्म काय आहे? तर पहा, आय म्हणजे काय? इंटरनॅशनल. इंटरनॅशनल. एम म्हणजे काय? मॉनिटरी. आणि एफ म्हणजे काय? फंड. इंटरनॅशनल मॉनिटरी फंड लक्षात ठेवायचं आहे. मग मराठीमध्ये याला काय म्हणतात? आंतरराष्ट्रीय नाणेनिधी. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी लक्षात ठेवायचं आहे. आपल्याला असाही प्रश्न विचारू शकतात. IMF जे आहे ना, त्या ठिकाणी असा प्रश्न येईल, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? योग्य उत्तर काय असणार आहे? वॉशिंग्टन. लक्षात ठेवायचं आहे. परीक्षेमध्ये आपल्याला फुल फॉर्म सुद्धा विचारला जातो, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड. पुढचा प्रश्न पहा, मधु पुस्तक वाचत असे या वाक्यातील रीतिकाळातील रूप कोणते आहे? असे म्हटलंय. असे असे म्हटलं काय असते? भूतकाळ असतो. योग्य उत्तर काय आहे? रीती भूतकाळ. मधु पुस्तक वाचत असे कोणता काळ आहे? रीती भूतकाळ आहे. पुढचा प्रश्न पहा, भारतीय संविधानाच्या उद्देशिकेमध्ये खालीलपैकी कोणती संकल्पना अंतर्भूत नाही? नाही असं म्हटलेलं आहे. पर्याय पहा, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, सार्वभौम, साम्यवादी. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे साम्यवादी. लक्षात ठेवायचं आहे. भारतीय संविधानाच्या उद्देशिकेमध्ये समाजवादी ही संकल्पना अंतर्भूत होती, धर्मनिरपेक्ष ही संकल्पना अंतर्भूत होती, सार्वभौम ही संकल्पना अंतर्भूत होती, साम्यवादी ही संकल्पना अंतर्भूत नव्हती. लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न पहा, कोणता दिवस संविधान दिन म्हणून भारतात साजरा केला जातो? संविधान दिन. योग्य उत्तर आहे 26 नोव्हेंबर. हा प्रश्न पोलीस भरतीमध्ये खूप वेळा विचारला गेला आहे. हा प्रश्न तलाठी भरतीमध्ये खूप वेळा विचारला गेला आहे. लक्षात ठेवायचं आहे 26 नोव्हेंबर संविधान दिन. पुढचा प्रश्न पहा, पहिला राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? काय म्हटलं आहे? पहिला राज्य पुनर्रचना आयोग जो काय होता त्याचे अध्यक्ष कोण आहेत? पर्याय पहा. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे न्यायमूर्ती S फाजल अली. न्यायमूर्ती S फाजल अली हे काय पहिल्या राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष होते. हा प्रश्न 10 वेळापेक्षाही जास्त वेळा पोलीस भरतीमध्ये विचारला गेला आहे. तलाठी भरतीमध्ये 7 ते 8 वेळा हा प्रश्न विचारला गेला आहे. लक्षात ठेवायचं आहे. न्यायमूर्ती S फाजल अली हे अध्यक्ष होते कोणत्या आयोगाचे? पहिला राज्य पुनर्रचना आयोग. ओके. पुढचा प्रश्न पहा, स्वातंत्र्योत्तर भारतातील लोकसभेचे पहिले उपाध्यक्ष कोण होते? उपाध्यक्ष या ठिकाणी विचारलेला आहे. या ठिकाणी योग्य उत्तर आहे M.A. अय्यंगार. स्वातंत्र्योत्तर भारतातील लोकसभेचे पहिले उपाध्यक्ष M.A. अय्यंगार. पुढचा प्रश्न पहा, खालीलपैकी समानार्थी शब्दांची कोणती जोडी चुकीची आहे? चुकीची जोडी विचारलेला आहे. पहा, समीर, वारा. विद्यार्थी मित्रांनो, समीर आणि वारा हे दोन्हीही समानार्थी शब्द आहेत. त्यानंतर पहा, समीरण, वारा. विद्यार्थी मित्रांनो, समीरण आणि वारा हे दोन्हीही समानार्थी शब्द आहे. पुढे पहा, समर, युद्ध. समर आणि युद्ध हे दोन्हीही समानार्थी शब्द आहे. आपल्याला काय विचारलं आहे? समानार्थी शब्दांची कोणती जोडी चुकीची आहे? या तीनही जोड्या बरोबर आहे, म्हणून या ठिकाणी योग्य उत्तर आहे यापैकी नाही. यापैकी नाही हे झालं आपलं उत्तर. पुढील प्रश्न पहा, कृष्णा नदीकाठी खालीलपैकी कोणते शहर वसलेले आहे? कृष्णा नदीकाठी खालीलपैकी कोणते शहर वसलेले आहे? पर्याय पहा, सांगली, कराड, वाई यापैकी सर्व. विद्यार्थी मित्रांनो, सांगली शहर कृष्णा नदीकाठी वसलेले आहे, कराड शहर कृष्णा नदीकाठी वसलेले आहे, वाई शहर कृष्णा नदीकाठी वसलेले आहे. या ठिकाणी योग्य उत्तर आहे यापैकी सर्व. लक्षात ठेवायचं आहे, कृष्णा नदीकाठी सांगली शहर आहे, कराड शहर आहे, वाई शहर आहे.
अजून कोणती शहर आहे तर लक्षात ठेवायचं आहे औदुंबर आणि नरसोबाची वाडी हे दोन्हीही कृष्णा नदीकाठी आहे. यावर वारंवार परीक्षेमध्ये प्रश्न विचारला गेलेला आहे. पुढचा प्रश्न पहा, नाशिक, पैठण, गंगाखेड ही शहरे खालीलपैकी कोणत्या नदीकाठी वसलेले आहेत? काय म्हटलं आहे? नाशिक, पैठण, गंगाखेड ही शहरे खालीलपैकी कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे गोदावरी. गोदावरी लक्षात ठेवायचं आहे. नाशिक गोदावरी नदीकाठी, पैठण गोदावरी नदीकाठी आणि गंगाखेड गोदावरी नदीकाठी. पुढचा प्रश्न पहा, नाईल नदीवरील सर्वात मोठे शहर कोणते आहे? शहर विचारलेलं आहे. योग्य उत्तर आहे कैरो. नाईल नदीवरील सर्वात मोठे शहर कैरो. पुढचा प्रश्न पहा, इजिप्तला कशाची देणगी असल्याचे म्हटले जाते? पर्याय पहा, अमेझॉन नदी, भीमा नदी, नाईल नदी, गंगा नदी. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे नाईल नदी. लक्षात ठेवायचं आहे इजिप्तला नाईल नदीची देणगी असल्याचे म्हटले जाते. पुढचा प्रश्न, कल्याण या शब्दाला समानार्थी शब्द कोणता? पर्याय पहा, हित, क्षेम, कुशल, वरील सर्व. विद्यार्थी मित्रांनो, हित हा शब्द कल्याण या शब्दाला समानार्थी आहे. हित. क्षेम याचा अर्थ सुद्धा कल्याण असा होतो. कुशल याचा अर्थ सुद्धा कल्याण असा होतो. म्हणजे हे तीनही पर्याय कल्याण या शब्दाला समानार्थी आहे. म्हणून या ठिकाणी योग्य उत्तर आहे वरीलपैकी सर्व. कल्याण या शब्दाला वरीलपैकी जे काही शब्द आहे सर्व, हित, क्षेम, कुशल हे तीनही शब्द समानार्थी आहे. पुढचा प्रश्न पहा, कपडा या शब्दाला समानार्थी शब्द कोणता? पहा, पट, वसन, अंबर, वरील सर्व. विद्यार्थी मित्रांनो, पट याचा अर्थ कपडा असा होतो. वसन याचा अर्थ कपडा असा होतो. अंबर याचा अर्थ सुद्धा कपडा असा होतो. हे तीनही पर्याय कपडा या शब्दाला समानार्थी आहे. म्हणून या ठिकाणी योग्य उत्तर आहे वरीलपैकी सर्व. पट म्हणजे कपडा, वसन म्हणजे कपडा आणि अंबर म्हणजे कपडा. योग्य उत्तर आहे वरीलपैकी सर्व, 4 नंबर पर्याय. पुढचा प्रश्न पहा, हत्ती या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा. समानार्थी नसलेला शब्द विचारलेला आहे. पर्याय पहा, गज, नाग, करी, वरीलपैकी सर्व बरोबर आहे. विद्यार्थी मित्रांनो, गज याचा अर्थ हत्ती असा होतो. नाग याचा अर्थ सुद्धा हत्ती असा होतो आणि करी याचा अर्थ सुद्धा हत्ती असा होतो. लक्षात ठेवायचं आहे हे तीनही पर्याय हत्ती या शब्दाला समानार्थी आहे. म्हणून योग्य उत्तर आहे वरीलपैकी सर्व बरोबर आहे. लक्षात ठेवा, गज म्हणजे हत्ती, नाग म्हणजे हत्ती आणि करी म्हणजे हत्ती. पुढचा प्रश्न पहा, पुढील वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. हातातोंडाशी गाठ पडणे म्हणजे काय? तर जेमतेम खाण्यास मिळणे. हातातोंडाशी गाठ पडणे म्हणजे काय? जेमतेम खाण्यास मिळणे. पुढचा प्रश्न पहा, पुढील वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. काय? प्रयत्नावर पाणी फिरणे. प्रयत्नावर पाणी फिरणे म्हणजे काय? प्रयत्न वाया जाणे. प्रयत्नावर पाणी फिरणे म्हणजे काय? प्रयत्न वाया जाणे. पुढचा प्रश्न, बंगालच्या फाळणीच्या विरोधात वंगभंग आंदोलन करण्यात येऊन त्यावेळी ऐक्याचे प्रतीक म्हणून कोणता कार्यक्रम घेण्यात आला? प्रश्न महत्त्वपूर्ण आहे. प्रश्न व्यवस्थित वाचायचा आहे. बंगालच्या फाळणीच्या विरोधात वंगभंग आंदोलन करण्यात येऊन त्यावेळी ऐक्याचे प्रतीक म्हणून कोणता कार्यक्रम घेण्यात आला? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे रक्षाबंधन. रक्षाबंधन. पुढचा प्रश्न पहा, सातारा येथे बाल मनोहर मंदिर कोणी सुरू केले? प्रश्न महत्त्वपूर्ण आहे. परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारला गेला आहे. योग्य उत्तर आहे महर्षी कर्वे. सातारा येथे बाल मनोहर मंदिर महर्षी कर्वे यांनी सुरू केले होते. पुढचा प्रश्न, सातपुडा डोंगररांगा ह्या कोणत्या 2 नद्यांना विभाजित करतात? कोणत्या 2 नद्यांना विभाजित करतात? हा प्रश्न पोलीस भरतीमध्ये 10 वेळापेक्षाही जास्त वेळा विचारला गेला आहे. तलाठी भरतीमध्ये सुद्धा हा प्रश्न खूप वेळा विचारला गेला आहे. सातपुडा डोंगररांगा ह्या कोणत्या नद्यांना विभाजित करतात? तर योग्य उत्तर आहे नर्मदा व तापी. नर्मदा व तापी. पुढचा प्रश्न पहा, भारतामध्ये पवन ऊर्जा क्षेत्रात कोणते राज्य अग्रेसर आहे? तर योग्य उत्तर आहे तमिळनाडू. भारतामध्ये पवन ऊर्जा क्षेत्रामध्ये तमिळनाडू राज्य अग्रेसर आहे. पुढचा प्रश्न पहा, जगातील सर्वात प्राचीन संग्रहालय कोणत्या शहराचे उत्खनन करताना सापडले? काय म्हटलं आहे? जगातील सर्वात प्राचीन संग्रहालय
कोणत्या शहराचे उत्खनन करताना सापडले? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे हडप्पा. हडप्पा हा प्रश्न रेल्वे पोलीस भरतीमध्ये खूप वेळा विचारला गेलेला आहे. पुढचा प्रश्न पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी हा आपला शेवटचा प्रश्न आहे. याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. पहा, लोह व ॲल्युमिनियमचे प्रमाण डॅश डॅश मध्ये जास्त असते. लोह व ॲल्युमिनियमचे प्रमाण डॅश डॅश मध्ये जास्त असते. पर्याय पहा, काळी मृदा, गाळाची मृदा, जांभी मृदा, पिवळसर मृदा. योग्य उत्तर काय असणार आहे ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.